आपलं रीडिंग स्टार्ट करायच्या आधी भगवद्गीतेचं एक प्रश्न होता कॉन्शियसनेसवर विचारलेला होता कोणीतरी. त्याला मी डिस्कस करते पहिले की कॉन्शियसनेस म्हणजे काय पहिले तर आणि तो वेगळ्या वेगळ्या लेवलवर कसा कसा काम करतो आपल्या लाईफमध्ये. आता कॉन्शियसनेस म्हणजे नोईंग, म्हणजे आपण म्हणतो ना अनकॉन्शियस झाले म्हणजे काय, तर आपल्याला जाणीव जी असते, आपली चेतना जी असते ती एक डिस्कनेक्ट झाल्यासारखी होते आणि आपल्याला अवेअरनेस राहत नाही. तर बेसिकली अवेअरनेस असणं सराउंडिंगचा किंवा इंटरनल एक्झिस्टन्स आणि एक्सटर्नल एक्झिस्टन्स, आतमध्ये आणि बाहेरच्या गोष्टींचा अवेअरनेस, नोईंग, चेतना, जाणीव, त्याला म्हणतात कॉन्शियसनेस. ही बेसिकली एक कॉन्शियसनेसची डेफिनेशन आहे. ठीक आहे. आता हा कॉन्शियसनेस, स्पिरिच्युअल कॉन्शियसनेस वगैरे असा बऱ्याच ठिकाणी आपण ऐकला असेल कॉन्शियसनेस हा वर्ड. तर बेसिकली ही जी चेतना आहे, जाणीव आहे, ती ना खूप बेसिक पासून हायेस्ट डायमेन्शन पर्यंत ती वेगळ्या 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 लेवलवर काम करते. तर एक सिंपल कॉन्शियसनेस असतो, तो प्राण्यांमध्ये पण असतो. म्हणजे काय, की प्राण्याला त्याचे हात पाय, त्याचा प्रेझेन्स आणि सराउंडिंगचा अवेअरनेस असतो आणि तसाच ह्युमन्सना असतो. त्याला म्हणतात सिंपल कॉन्शियसनेस. त्याच्यानंतर येतो सेल्फ कॉन्शियसनेस. म्हणजे काय, स्वतःबद्दलचा कॉन्शियसनेस, की मला इतके हात पाय, हे अमुक 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 अवयव आहेत. त्याच्यानंतर माझं नाव काय आहे, माझी ओळख काय आहे. किंवा कधी कधी ॲनिमल जे आता ॲनिमल किंगडम पासून मधले वरचा जो लेअर आहे, हायर लेवल, ॲनिमल किंगडम मधला हायर लेवल, तर तो हायर लेवल जिथे डोमेस्टिक अॅनिमल्स येतात, म्हणजे घरात पाळलेलं कुत्रं किंवा हॉर्सेस किंवा गाई किंवा बर्ड्स, त्यांना पण हायर सेल्फ कॉन्शियसनेस, म्हणजे हायर म्हणजे नॉट दॅट मच हायर, बट त्यांना हे कळतं की त्याला काय मिठू नाव ठेवलंय पोपटाला, तर त्या पोपटाला कळतं मिठू म्हणलं की तो आहे, हे त्याला कळतं. तर किंवा कुत्र्याचं एखादं टॉमी नाव असेल तर त्याला कळतं की मी टॉमी आहे. किंवा उठ, बस असं आपण जेव्हा सांगतो तेव्हा त्याला कळतं की त्यांनी काय करायचं आहे, त्याला अवेअरनेस असतो, नोईंग असतं, अंडरस्टँडिंग असतं. तर तो सिंपल कॉन्शियसनेस, नंतर सिंपल कॉन्शियसनेस बेसिक मी सांगितला, म्हणजे स्वतःचा जिवंतपणा किंवा चेतना माझ्यात आहे, हा सिंपल कॉन्शियसनेस आहे. त्याच्यानंतर सेल्फ कॉन्शियसनेस येतो. तो म्हणजे मी कोण आहे, माझं नाव काय आहे, माझी आयडेंटिटी काय आहे, माझा स्वभाव काय आहे, मला काय आवडतं काय नाही आवडत, माझी माणसं कोणती, हा येतो सिंपलच्या नंतर सेल्फ कॉन्शियसनेस. आता सेल्फ कॉन्शियसनेस नंतर सुद्धा एक असतो आपला सेन्शुअल कॉन्शियसनेस, म्हणजे आपल्या सेन्सेसचा कॉन्शियसनेस, की आपल्याला काही, आता बघा ह्याच्यामध्ये ना काही पेशंट असे आहेत जे बाय बर्थच त्या कॅटेगरीमध्ये येतात, ज्यांना दुखापत झालेली कळत नाही, म्हणजे त्यांचा ब्रेनचा एक एरिया अनडेव्हलप्ड असतो म्हणा किंवा इंज्युअर्ड असतो म्हणा, बर्थ टाइमवर काही कारणाने काही इन्सिडेंट झालेला असतो, ऍक्सिडेंटल असतं. तर त्या मुलांना अ, त्यांना कोणी रागवलं किंवा त्यांना जखम झाली, चोट लागली, पडले, तर त्यांना ते कळत नाही की आपल्याला काहीतरी झालंय. तर तो सेन्सेसचा पण एक कॉन्शियसनेस आहे. जसं आपल्याला गरम भांड्याजवळ पटकन आपण आपली जी ऍक्शन होते की चटका लागल्यानंतर आपला हात मागे येतो, तो तो ती जाणीव, ती चेतना, ती सेन्सरी ऑर्गन्सची आहे. तर त्याला आपण सेन्शुअल कॉन्शियसनेस म्हणतो, पण तो सेल्फ कॉन्शियसनेसचाच एक लेवलचा पार्ट आहे. तर त्याच्यानंतर सेल्फ कॉन्शियसनेस येतो. आता त्याच्यानंतर हायर सेल्फ कॉन्शियसनेस. आता स्पिरिच्युअल मी हा डिस्कस का करतेय, कारण आपल्याला स्पिरिच्युअल ग्रोथ मध्ये या कॉन्शियसनेसच्या पायऱ्या क्रॉस करत वर वर चढायचं आहे.
आणि म्हणून साठी हे डिस्कशन चालू आहे, बाकी काहीही कारण नाही. पण आपण जे जनरल ऑर्डिनरी ह्युमन बिंग जो असतो तो सेल्फ कॉन्शियसनेस मध्ये असतो. आय मी मायसेल्फ, मला हे आवडतं, मला हे आवडत नाही, माझं असं आहे, माझं तसं आहे, माझी ही फॅमिली आहे, माझं हे काम आहे. तो आय मी मायसेल्फ सेल्फ मध्ये जेवढं काही येतं त्याच्या तिथेच अडकलेला असतो. आता जेव्हा हा मुमुक्षूच्या अवस्थेनंतर कॉन्शियसनेस ग्रो करायला लागतो, जेव्हा त्याच्यावर लाईट येतो, नॉलेजचा लाईट, तेव्हा तो सेल्फ वरनं हायर सेल्फ वर जातो. ठीक आहे. हायर सेल्फ म्हणजे की मी फक्त शरीरात नाहीये, शरीरातला सेल्फ मी नाहीये, तर वरून येणारा पण कोणीतरी सेल्फ एरिया आहे माझा, जो वरून माझ्यामध्ये सामील आहे, माझ्यात इन्क्लुडेड आहे. तो म्हणजे माझा आत्मा, तो हायर सेल्फ, माझी हायर आयडेंटिटी या फिजिकल बॉडीच्या अपार्ट, वेगळी, वरच्या हायर स्टेटवर असलेली ती जी बॉडी एनर्जेटिक चेतना आहे, आपल्यातली जाणीव आहे, तो कॉन्शियसनेस हायर सेल्फ कॉन्शियसनेस. आता जेव्हा आपण स्पिरिच्युअलिटी मध्ये येतो तेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते की नाही, मी आत्मा आहे आणि मी मॉर्टल नाही आहे, इमॉर्टल आहे. मी मरत नाही, जळत नाही, तुटत नाही. मला मृत्यू नाहीये, मला जन्म नाहीये, मी अखंड आहे. हे शरीर नष्ट झाल्यानंतरही मी आहे. हा आपला हायर सेल्फ कॉन्शियसनेस आहे. हा वाढायला लागतो आणि मग त्याचा अभ्यास आपला सुरू होतो. आता ह्या प्रत्येक एरियामध्ये ना, मोठा म्हणजे कुठलाही कॉन्शियसनेस कॅटेगरी घ्या तुम्ही किंवा लेव्हल घ्या, त्याच्यामध्ये एक मोठा स्टडी पार्ट येतो. सेल्फ कॉन्शियसनेस मध्ये पण एक फिजिकल प्रेझेन्सच्या पलीकडे जाऊन आपण आपली मग प्रगती, मग आपला अभ्यास, मग आपलं शिक्षण, अशा पद्धतीनं आपल्या सेल्फ कॉन्शियसनेसला आपण घेत जातो आणि त्याच्या अपग्रेडेशन मध्ये आपण एफर्ट टाकतो की नाही, मी शिक्षण घेतलं पाहिजे, मला चांगली नोकरी मिळाली पाहिजे. ह्याच्यामध्ये जसं आपण एफर्ट टाकत असतो तसंच हायर सेल्फ कॉन्शियसनेस मध्ये सुद्धा आपण मग एफर्ट टाकायला लागतो की आपल्याला मग चांगलं ऐकलं पाहिजे, मग चांगलं वाचन झालं पाहिजे, किंवा स्पिरिच्युअल सेशन्स कोणाचे ऐकले पाहिजेत, किंवा कुठून मला नॉलेज मिळेल ह्यासाठी धडपड करणं किंवा शोधाशोध करणं. तर इथे तो स्टडीचा पार्ट येतो, सेल्फ पासून हायर सेल्फ कडे जाताना. आता एका सर्टन हायर सेल्फ मध्ये पोहोचल्यानंतर काही लोक त्या हायर सेल्फलाही क्रॉस करतात. क्रॉस करतात म्हणजे आपला आत्मा आणि माझी उन्नती म्हणजे पुन्हा सेल्फ सेंटर्डच झालं. तर त्याच्या पलीकडे जेव्हा जातो तेव्हा तो सगळ्यांबद्दल, फक्त मी एक आत्मा नाही, तर अनेक आत्मे किंवा अनेक जीव किंवा अनेक बिंग्स, त्यांच्यासाठी जेव्हा आपण काम करायला लागतो तेव्हा तो आणखीन हायर डायमेन्शन वर जातो आणि तो होतो युनिव्हर्सल कॉन्शियसनेस. विश्व, विश्वाशी आपलं मन जोडलं जाणं, आपली जाणीव जोडलं जाणं, म्हणजे मी फक्त स्वतःबद्दल विचार न करता माझ्या पलीकडे असलेल्या कोणाचा तरी विचार करणं, जो माझा एक्स वाय झेड कोणीही नाहीये, माझं ब्लड रिलेशन नाहीये, मी ओळखत नाहीये, माझा काहीही संबंध नाहीये, अशा लेवलवर. तर तो बनतो मग युनिव्हर्सल, म्हणजे बियॉन्ड मी, आय मी मायसेल्फ, बियॉन्ड सेल्फ. ते जेव्हा शिफ्ट होतो तेव्हा तो युनिव्हर्सल, वैश्विक, विश्वाबद्दल विचार करायला लागतो. आता ह्याच्यामध्येच आता इथे मी थोडं थांबवते या स्टेप्स ना. एक एक येतो जो सध्या आपल्या भारतामध्ये किंवा विश्वामध्ये एक चालू आहे, तो कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस. कलेक्टिव्ह म्हणजे ग्रुप, मोठ्या मॉबचा कॉन्शियसनेस, जो आपला हिंदुत्वाकडे शिफ्ट होतोय. आपल्या भारतामध्ये आता प्रत्येकाला वाटायला लागलंय की नाही, हिंदूंचं प्रोटेक्शन झालं पाहिजे किंवा हिंदू मंदिरांना हे मिळालं पाहिजे किंवा मंदिरं स्थापन झाली पाहिजेत.
हे हे जे सगळ्यांचे विचार बदलायला लागले, कॉन्शियसनेस काम करायला लागलाय, जाणीव व्हायला लागली आपल्याला की अरे नाही, आपण हिंदू आहोत, आपलं हिंदुत्व जपलं पाहिजे. हा जो एक कलेक्टिव्ह काय म्हणतो आपण, एनर्जी सर्क्युलेट होते अख्ख्या युनिवर्समध्ये किंवा वर्ल्डमध्ये, एंटायर वर्ल्डमध्ये. आता बघा ना, आपल्या इथे तर मंदिर स्थापन झालंच, पण आता अबुधाबीमध्ये पण हिंदू टेम्पल तेवढ्याच तयारीनं झालं आणि त्याचंही तेवढंच कौतुक झालं. कंपॅरिझन नाही होऊ शकत इथे. अयोध्येच्या मंदिराची बातच वेगळी आहे. पण तरीही तिथे कुठेतरी एक हिंदूला जागृती होती की अरे नाही, अबुधाबीमध्ये आज एक काहीतरी टेम्पलचा महोत्सव आहे. तिथे लोकार्पण होणार आहे त्या मंदिराचं. आणि जिथे शक्य नव्हतं घंटा वाजवणं सुद्धा किंवा कुठली मूर्तीपूजा करणं, अशा प्रदेशात, अशा राज्यात, अशा देशात, अशा लोकांमध्ये हिंदूंचं मंदिर. तो हा कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आहे की तिथे सगळे लोक गेले, टीव्हीवर त्यांनी प्रोग्राम बघितला. तर हा एंटायर वर्ल्ड मध्ये हा कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस डेव्हलप झालेला आहे, जागृत झालेला आहे हिंदुत्वाबद्दलचा. तर तो आपण घेऊ शकतो कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस, जो एका मॉब मध्ये, एखाद्या ग्रुपमध्ये, एखाद्या लार्ज स्केलवर तो अवेअरनेस किंवा अंडरस्टँडिंग डेव्हलप व्हायला लागतं. तो कलेक्टिव्ह. आता आपण बोलत होतो युनिव्हर्सल. युनिव्हर्सल कॉन्शियसनेस मध्ये आता आपल्याला बघायला मिळतात काही लोक पर्यावरणासाठी काम करतात, म्हणजे एन्व्हायरमेंटसाठी. काही लोक प्राण्यांसाठी खूप काम करतात. काही लोक झाडं वगैरे किंवा गरीब वगैरे लोक किंवा अनाथ मुलं किंवा रस्त्यावर असलेले भिकारी. म्हणजे एक बघाल तुम्ही तर एका पर्टिक्युलर एरियात एखादा माणूस काम करत असतो किंवा शिक्षण क्षेत्रात काम करत असतो. तर त्याचा युनिव्हर्सल कॉन्शियसनेस त्या पर्टिक्युलर एरियामध्ये डेव्हलप झालेला आहे. म्हणजे काय, तर त्याचं हायर सेल्फ कॉन्शियसनेस वरनही तो वर शिफ्ट झालाय. आणि कुठेतरी त्याला असं वाटतंय की नाही, जगात झाडं लागली पाहिजेत. नाही हे पोल्युशन खूप होत आहे. किंवा आपलं बरंच आपल्याला बघायला मिळतं की झाडं, वनस्पती किंवा फळं आणि आपण धान्य खातो त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मटेरियल वाढलं पाहिजे. त्याच्यामध्ये खतं अशी तशी वापरली नाही पाहिजेत. किंवा बरंच म्हणजे पाणी शुद्ध मिळालं पाहिजे. मग कोणी नदी साफ करण्यामध्ये लागतं, कोणी समुद्रावरची घाण उचलण्यामध्ये काम करतं किंवा त्याचं प्युरिफिकेशन प्रोसेसमध्ये काम करतं. किंवा कोणी खूप झाडच लावतात ते लोक. म्हणजे मी असे बऱ्याच जणांना बघितलंय पर्सनल लेवलवर की ते लोकांनी हजारो करोडो झाडं प्लांटेशन आजपर्यंत केलेलं आहे. अ, हिमालयात पण काही एक एक दोन जणांना मी ओळखते. तर त्यांनी तसं काम केलेलं आहे. कोणी लहान मुलं, अनाथ मुलं किंवा ज्यांना शिक्षण नाही मिळत त्या मुलांसाठी कोणीतरी धडपडताना दिसतं. किंवा जे गरीब आहेत, खेड्यांमध्ये राहतात, जिथे सोयी सुख सुविधा पोचलेल्या नाहीयेत, तिथे कोणीतरी जाऊन पोचतं. तर तो त्यांचा युनिव्हर्सल कॉन्शियसनेस काम करतोय. म्हणजे काय की, म्हणजे कसं की आता मी हळूहळू सांगते. सेल्फ कॉन्शियसनेस मध्ये कसं, मला झालेलं दुखणं, माझा झालेला अपमान, माझ्या लाईफमध्ये असलेले प्रॉब्लेम मला कळत असतात. तसंच हायर सेल्फ कॉन्शियसनेस मध्ये आत्म्याबरोबर झालेल्या गोष्टी आपल्याला फील होत असतात की अरे नाही, इतके इन्कारनेशन झाले पण आपण अजूनही ह्याच्यातच अडकलेलो आहोत. म्हणजे प्रॉब्लेमचा अवेअरनेस येणं, कुठेतरी लॅकिंग आहे, कुठेतरी प्रॉब्लेम आहे, कुठेतरी सफरिंग आहे, कुठेतरी काय म्हणतो आपण, कमी आहे, ह्याची जाणीव आपल्याला होणं आणि त्याच्यासाठी काम करणं. तसंच युनिव्हर्सल कॉन्शियसनेस मध्ये आपलं लाईफ चाललंय त्याच्याकडे माणूस तो थोडं कमी दुर्लक्ष करतो. म्हणजे खूप फोकस नसतो की माझं पैसे कसे मिळतील, मी स्टेटसमध्ये कसा मेंटेन करू स्वतःला, किंवा माझं लाईफस्टाईल स्टँडर्ड मेंटेन कसं करू. इथे त्याचं लक्ष न जाता जगामध्ये कुठे प्रॉब्लेम आहे, कुठल्या पर्टिक्युलर एरियामध्ये प्रॉब्लेम आहे, तिथे तो त्याचं लक्ष जातं. आणि ती वेदना, तिथल्या प्रॉब्लेमची वेदना त्याच्या हृदयात, आत्म्यापर्यंत जाऊन पोचते की अरे नाही, खूप जास्त इथे प्रॉब्लेम आहे. गायींवर, गोशाळांसाठी बरेच लोक काम करतात की गायींना आजकाल रस्त्यावर सोडलेल्या असतात, ऍक्सिडेंट्स होतात. आपल्याला कितीतरी युट्यूबवर असे व्हिडिओज येतात की आम्ही
अमुक अमुक असं हे ओपन केलंय आणि तिथे आम्ही उपचार करतो प्राण्यांचे, रस्त्यावर ऍक्सिडेंट होतात त्या अॅनिमल्सचे, त्याच्यात डोमेस्टिक सगळे अॅनिमल्स येतात. तर म्हणजे काय की ती वेदना इथपर्यंत पोहोचली आणि कुठेतरी जागृती झाली की नाही, मी ह्याच्यासाठी काम केलं पाहिजे. तर हा युनिव्हर्सल कॉन्सेप्ट आहे. आणि युनिव्हर्स म्हणजे स्वतःच्या बाहेर जगामध्ये, विश्वामध्ये जो पेन चालला आहे, जी कमी आहे, जो प्रॉब्लेम आहे, तो येऊन सेन्स होणं. तर ती तेवढ्या लेवलची सेन्सिटिव्हिटी. आता कॉन्शियसनेस म्हणजे काय? सेन्सिटिव्हिटी. माझ्या हाताला लागलं, मला सेल्फ कॉन्शियसनेस मला सांगणार आहे. अपमान झाला मला सांगणार आहे. आत्म्याचं कुठे कमी पडतंय, वाटतंय की काहीतरी जन्म जगलो 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 पण काहीतरी कमी आहे, तर ती चोट किंवा ती कमजोरी मला महसूस होते, फील होते, इथपर्यंत जाऊन पोचते की नाही मी काहीतरी केलं पाहिजे. आणि तसंच युनिव्हर्सल कॉन्शियसनेस मध्ये वैश्विक चेतना किंवा मन ह्याच्याशी जेव्हा तो असा कनेक्ट होतो, तर त्याला तिथलं दुःखाची जाणीव होते आतपर्यंत, की ह्या इथे ह्या लोकांना, ह्या एरियामध्ये, ह्या वस्तू बरोबर, ह्या जगातल्या भागामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यासाठी मी काम केलं पाहिजे. हा युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आहे, वैश्विक चेतना किंवा विश्वाच्या मनाशी आपलं मन जाऊन लागणं. आपण म्हणतो ना, जोपर्यंत दुसऱ्याच म्हणजे आता माझं मैत्रीण असेल, तिच्या मनाशी माझं मन जुळलेलं आहे, तर तिला होणारी वेदना मला येऊन पोचते. जर तिला घरात काही झालं तर कदाचित मला फील होईल की अरे हिला हिच्याबरोबर काही चुकीचं तर नाही झालं, अरे ही त्रासात तर नाहीये. म्हणजे काय की ते कनेक्शन बनणं, प्रॉब्लेमशी आपलं मन जाऊन कनेक्ट होणं आणि ते सेन्स करणं, ते आहे वैश्विक मनाची स्टेज, जिथे आपण कनेक्ट होतो. तर ह्याच्याही पलीकडे आहे कॉस्मिक कॉन्शियसनेस. कॉस्मिक आणि कॉस्मिक कॉन्शियसनेस मध्ये ब्रह्मांडामध्ये होणारे चेंजेस, ब्रह्मांडात निर्माण होणाऱ्या ऊर्जा, ब्रह्मांडात निर्माण होणारे बदल, ते मनुष्य किंवा तो सोल सेन्स करतो आणि तो जुळतो, जाऊन पोचतो कॉस्मिक कॉन्शियसनेस पर्यंत. म्हणजे युनिव्हर्स म्हणजे आपल्या भोवतालचं जगामध्ये जेवढं, मागे एक मुलगी आहे की जी आपल्या वेदर कंडिशन्स बद्दल, परदेशातली कोणीतरी मुलगी आहे, तिनं लहानच मुलगी, तिनं आवाज उठवला होता की हे जे सगळे प्रॉब्लेम्स चालू आहेत विश्वामध्ये, तर त्याच्याबद्दलचा आवाज उठवणं. मग तिथे काही ती काही फक्त स्वतःच्या कंट्री बद्दल बोलत नाहीये. तसं युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आहे. पण कॉस्मिक कॉन्शियसनेस हा साधी माणसं नाही काम करत ह्याच्यामध्ये. कॉस्मिक कॉन्शियसनेस मध्ये एका सर्टन स्टेजच्या पुढचे स्पिरिच्युअल बिंग्स काम करतात. म्हणजे ते जरी देहात कुठेही राहत असले, तरी ते कॉस्मिक लेवलवर त्यांच्या ऍक्टिव्हिटीज वर काम करू शकतात. म्हणजे आपली फिजिकल बॉडी उठून सगळीकडे गेली पाहिजे असं नाही. कॉस्मिक लेवलवर कनेक्शन बनवून मेसेजेस रिसीव्ह करून इनर वर्ल्ड मध्ये ते लोक काम करतात. आणि ते आहेत कॉस्मिक कॉन्शियसनेसला सेन्सिटिव्ह असलेले लोक. आणि ही स्पिरिच्युअलिटीची हायेस्ट स्टेज आहे. ह्याच्यामध्ये मोठे मोठे इनिशिएट्स किंवा मास्टर्स काम करत असतात. मग आता ह्या कॉस्मिक कॉन्शियसनेस मध्ये मास्टर्स जे आहेत, म्हणजे आपले बरेच, म्हणजे अशी नावं नाही सांगता येणार, पण बुद्ध आहे, लॉर्ड बुद्ध आहे, लॉर्ड क्रिस्ट आहे, जे त्या सर्टन स्टेजला क्रॉस करून गेलेले आहेत. तर ते विश्वामध्ये, सगळ्या विश्वाला, म्हणजे त्याच्यामध्ये ग्रह नक्षत्र तारे सगळं येतं. त्याच्यामध्ये त्यांची ग्रोथ कशी होते, कारण आपले जे प्लॅनेट्स आहेत, दे आर ऑल्सो लिव्हिंग बिंग्स. तर तेही इव्हॉल्व्ह होत आहेत त्यांच्या त्यांच्या स्टेजेसमध्ये. आणि त्याच्यामध्ये पण सॅक्रेड प्लॅनेट्स म्हणून म्हटलं जातं, म्हणजे ज्यांनी
हायेस्ट लेवल क्रॉस केलेली आहे कॉन्शियसनेसची किंवा स्पिरिच्युअल ग्रोथची. आपली अर्थ नाही आहेत त्याच्यात. अर्थचं अजूनही चालू आहे इव्होल्युशन. तर त्याच्यामध्ये सुद्धा जे आवश्यक आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या प्रगतीसाठी काही आवश्यक आहे, त्या सगळ्या गोष्टी कॉस्मिक कॉन्शियसनेस मधले सोल ते काम सगळं करतात. तर हा कॉन्शियसनेस ब्रह्मांडाचं ज्ञान तिथे असतं की काय चालू आहे कॉस्मॉसमध्ये. आणि त्याच्याप्रमाणे ते पार्टिसिपेट करतात. जेवढी कपॅसिटी असेल काम करण्याची, तस त्याप्रमाणे टीमवर्क मध्ये ते पार्टिसिपेट करतात. आणि हे सगळं टीमवर्कनीच होतं. अर्थवरही आपलं टीमवर्कच चालू असतं आणि कॉस्मॉसमध्ये पण या ग्रेट बिंगचं टीमवर्कच चालू असतं. ते टीम करून एक एक एरियाचं रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन काम करतात. तर तो कॉस्मिक कॉन्शियसनेस मध्ये कन्सिडर होतो त्या लेवलचं. तर आज या पद्धतीनं आता आपल्याला कसं डेव्हलप व्हायचंय, तर आपल्याला सेल्फ बेसिक तर आपला ऑलरेडी आपण क्रॉस केलेला आहे. म्हणजे जो सिंपल कॉन्शियसनेस होता तो आपण ऑलरेडी क्रॉस केलेला आहे. सेल्फ कॉन्शियसनेस मध्ये आत्ता आहोत आपण. आपण स्वतःच्या आत्म्यासाठी, इनर सेल्फ साठी आपण मेहनत घेतो आहोत. आपल्याला ज्ञान पाहिजे, मग काय काय पाहिजे, मग काय माहिती पाहिजे, काय माहिती पाहिजे, काय चेंजेस केले पाहिजेत, मी स्वतःवर किती फोकस केलं पाहिजे, माझ्या आतमध्ये एनर्जी आहे ती नक्की कोण आहे, प्राण म्हणजे कोण आहे, आत्मा म्हणजे कोण आहे, ह्या सगळ्याचं आपण धडपड करून नॉलेज मिळवतो. तर आत्ता आपली स्टेज सेल्फ कॉन्शियसनेसची आहे. पण आपण हायर सेल्फ कॉन्शियसनेस कडे गेलं पाहिजे. आणि ते जाणार आपण ज्ञान मिळवत मिळवतच. त्याच्याशिवाय आपण काही शिफ्ट नाही होऊ शकत. कारण त्याच्यावर काम केलं पाहिजे. स्वतःच्या सेन्सेसवर लोअर बॉडीज, 3 लोअर बॉडीज मी सांगितल्या होत्या की आपली फिजिकल आणि इद्रिक डबल कॉम्बिनेशन आहे, ते मिक्स आहे. म्हणजे फिजिकल इद्रिक बॉडी किंवा लेवल, त्याच्यानंतर इमोशनल बॉडी, ऍस्ट्रल बॉडी म्हणतो आपण त्याला, आणि त्याच्यानंतर मेंटल बॉडी. या 3 लोअर बॉडीजना डेव्हलप केल्याशिवाय आपण हायर डायमेन्शनवर, हायर मेंटल एरियामध्ये शिफ्ट नाही होत. हायर मेंटल एरियामध्ये बऱ्याच ग्रेट बिंगशी कनेक्शन आपण बनवू शकतो किंवा आपल्या गुरूंशी कनेक्शन बनवू शकतो किंवा आपण आपल्या को डिसिपलशी कनेक्शन बनवू शकतो. पण तिथपर्यंत जायला आपल्याला बऱ्याच जबरदस्त काय म्हणतो जर्नी करावा लागतो. कारण ह्या बॉडीज मधनं बाहेर येण्यासाठी एफर्ट एफर्ट एफर्ट, कन्सिस्टंट एफर्ट, कंटिन्युअस एफर्ट अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे लाईटली घेऊन हा बघू करू असं नाहीये. त्यामुळे त्याच्यावर स्वतः मेहनत घेऊनच त्यातनं बाहेर यायचंय. फिजिकल आपल्या बॉडीचे म्हणजे आपल्या सेन्सरी ऑर्गन्सचे किंवा दश इंद्रिया, त्याच्या वॉन्ट्स अँड नीड्स अँड डिझायर्स मधनं पहिले बाहेर यायचं आपल्याला. त्याच्यानंतर आपण मग इमोशनल आणि मेंटल बॉडीकडे शिफ्ट होऊ शकतो. तर ह्या पद्धतीनं हा कॉन्शियसनेस नोईंग, आपल्याला नोईंगचं स्टँडर्ड वाढवत वाढवत जायचंय. आणि ह्या पद्धतीनं नोईंगला आपण डेव्हलप करत जातो. आता आपला 46 श्लोक आहे, ते मी शेअर करते. 11वा अध्याय, विश्वरूप दर्शन योग नाव आहे त्याचं. आणि आपला 46 हे चालू आहे. किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. शोभे अंग कांती नीलवर्ण कैसी जणू आकाशासी रंगवित. निळकमळाते जिका भूषविते निळी झाक देते इंद्रनिळा. सुटावा सुगंध जैसा मरगजा फुटाव्या की भुजा आनंदासी. तैसे मदनासी लाधले सौंदर्य घेऊनी आश्रय जानूवरी. कैसे मुकुटाते मस्तकी ठेविता मस्तके मुकुटा शोभविले. जा जानूवरी म्हणजे
3 नंबर गुडघ्यावर मांड्यांचा भाग. शोभे अंग कांती नीलवर्ण कैसी जणू आकाशासी रंगवित निळ कमळाते जिका भूषविते निळी झाक देते इंद्रनिळा सुटावा सुगंध जैसा मरगजा फुटाव्या की भुजा आनंदासी. मरगजा म्हणजे पाचू पाचू रत्न जे आहे त्याच्याबद्दल बोललाय. तैसे मदनासी लाधले सौंदर्य घेऊनी आश्रय जानूवरी कैसे मुकुटाते मस्तकी ठेविता मस्तके मुकुटा शोभविले जया अंगाची या सुतेजे सहज चढलासे साज शृंगारासी इंद्रधनुष्याच्या कमानीत चांग आवरिला मेघ नभा माझी तैसी शोभे मूर्ती सावळी सुंदर वैजयंती हार घालोनिया दैत्याते ही सदा देई मोक्षपदा उदारती गदा विराजते कैसे सुदर्शन चक्र तुझ्या हाती मिरवे श्रीपती सौम्य तेजे. त्यांच्या स्वरूपाचं वर्णन आहे, बाकी काही म्हणजे खास असं काही नाहीये. त्यांचं वर्णन केलेलं आहे श्रीकृष्णाचं. कसा सुंदर दिसतो आहे तो, हे त्याचं वर्णन आहे. काय सांगू फार ऐसे मनोहर रूपडे साचार तुझे देवा पहावया जीवा लागली उत्कंठा म्हणून या आता तैसा होई आता कृष्णमूर्ती देखावयासाठी जाहले ते अति उताविळ गोजिरे ते रूप पाहिल्या वाचून नाही समाधान चित्ता लागी सगुण साकार कृष्णमूर्ती पुढे विश्वरूप थोडे वाटे मज तरी आता भोग मोक्षाची अठाई हरिविण नाही दुजे काही म्हणून तैसाची साकार तू होई आवरोनी घेई विश्वरूप. त्यांचं तर झालं मन भरलं बघून सगळं आणि आता ते सांगतात हे सगळं आटोपत घे तू. आता मला तुझं सुंदर मनमोहक रूप दाखव. आता मला नाही बघवत आहे आणि मला लक्षात पण आलं की परब्रह्म काय आहे आणि केवढी त्याची व्याप्ती आहे आणि तू स्वतः परब्रह्म आहेस हे मला कळलेलं आहे. त्यामुळे तू आता तुझं गोचर सुंदर सगुण साकार रूप माझ्या समोर आण. आता मला हे विश्वरूप दर्शन नको. अशी त्यांनी प्रार्थना केली त्यांची. श्री भगवान उवाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्. भक्त अर्जुनाचे ऐकोनी हे बोल वाटल हे नवल देवा लागी म्हणे पार्था कोणी ऐसा विचारी नाही आजवरी देखील आम्ही. तो म्हणतोय काय वेडा आहे हा विश्वरूप दर्शन देतोय आणि आवरा म्हणतोय. कसा हा पहिलाच पाहिला असं त्यांना वाटून राहिलंय. त्यामुळे त्यांना नवल वाटतंय अर्जुनाच्या या बोलांचं अविचारी आहे असं वाटायला लागलं त्यांना की या विश्वरूप दर्शन लोक धडपडत असतात तर हा म्हणतोय आवरा. केवढी ही वस्तू लाभली अगाध परी तो आनंद भोगीसी ना नेणो कागास ऐसा हे कांड तू होसी काय हे बोलसी भिवोनिया देतसो सगुण साकार दर्शन प्रसन्न होऊनी भक्ता लागी निज अंतरीची परिगुढ खुण ठेवितो राखून जीवा पाड परी तुझी आस पुरवावी आज म्हणून हे निज विश्वरूप पार्था तुझ पुढे प्रकटिले साच जीव प्राणाचेच ओतले जे कैसी नेणो तुझी घेऊन आवडी प्रसन्नता वेडी झाली माझी म्हणून अगूढ विश्वरूपाची जगी गुढी पाही उभारिली ते हे परात्पर अपारा अपार जेथोनी अवतार कृष्णादिक धनंजय शुद्ध ज्ञान तेजाचेच ओतले हे साच विश्वरूप सर्वांसी हे मूळ अनंत अढळ अखंड केवळ विश्वात्मक नानाविध केली साधने बहुत तरी नव्हे प्राप्त म्हणोनिया तुझ विण कोणी विश्वरूप भले ऐकिले देखिले नाहीच हे. त्यांनी कोणालाही दाखवलेलं नाही. यापूर्वी पण उल्लेख झाला आपण ह्याचा अभ्यास करताना की कधीही कोणालाही विश्वरूप दर्शन त्यांनी असं डायरेक्ट दिलेलं नाही. ते फक्त आणि फक्त पार्थाला अर्जुनालाच मिळालेलं आहे आणि त्याच्या युद्धाच्या योगाने संजयाला. बाकी कोणालाही ते प्राप्त नाही झालं, कृपा नाही झाली. तर ते म्हणतायत एवढं मी प्रेमाने तुला दर्शन दाखवलं पण तुला मात्र सगुणाचाच आनंद सगुण साकार दर्शनाचंच
वेड तुला आहे ते हे परा म्हणून या गुढ विश्वाची विश्वरूपाची ही जगी गुढी पाही उभारिली ते हे परात्पर अपारा अपार जेथोनी अवतार कृष्णादिक जिथून अवतार घडतात कॉस्मिक परब्रह्मन दाखवलेला आहे त्यांना. आत्ताच आपण बोलत होतो कॉन्शियसनेस, तर त्यांना कॉस्मिक परब्रह्मांचं दर्शन दिलेलं आहे ज्यातनं काय निघतात, अवतार निर्माण होतात, अवतार रूप घेतात, वेगळे वेगळे एनर्जीज खाली उतरतात काम करायला. ते कॉस्मिक परब्रह्मांचं दर्शन त्यांना दिलेलं आहे की त्याच्या पलीकडे कोणी नाही, नथिंग. नथिंग म्हणतो आपण त्याला, किंवा काहीच नाही. जे जे रंगरूप ज्याला काही नाही, एक प्रचंड शक्ती आहे, त्याचं रूप त्यांनी त्याला दाखवलं. या अख्ख्या कॉस्मॉस मधलं किंवा ब्रह्मांडातलं कार्य मी करतो, मी चालवतो. म्हणून त्यांना सगळे नक्षत्र पण दिसली त्याच्यात, त्याच्यानंतर ग्रहगोल पण दिसले, त्याच्यानंतर सगळे शक्ती, सगळ्या मृत्यूपासून सगळ्या शक्ती तिथे दिसल्या, सगळे देवता दिसले, सगळे राक्षस, पाताल दिसले, स्वर्ग दिसले. जेवढं म्हणून ब्रह्मांडात जेवढं काही आहे ते सगळं ब्रह्मांड दर्शन त्यांना दिलं. इतकं प्रचंड रूप विश्वदर्शनाचं त्यांना दाखवलं, पण तरी त्याला ते इतकं प्रिय नाही ना, भावलं पण नाही. नानाविध केली साधने बहुत तरी नव्हे प्राप्त म्हणून या. आणि हे ब्रह्मांड दर्शन मिळत नाही. साधनेमध्ये पण तुम्ही कितीही अत्युच्च साधना केली आणि कितीही वरच्या डायमेन्शन्सवर तुम्ही पोचले साधक किंवा योगी, तरी असं दर्शन नाही मिळत. नुसतं शक्तीचं दर्शन प्रकाश स्वरूपात मिळतं, पण जे अर्जुनाला त्यांनी दिलं तसं दर्शन नाही मिळत. न वेदयज्ञा ध्यय नैर्न दानै न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रै एवं रूप शक्य अहम नृलोके द्रष्टुम त्वदन्येन कुरु प्रवीर. पार्था वेदयासी पाहावया गेले, तोची स्वीकारिले मौन त्यांनी. यज्ञ यागतेही स्वर्गा पावेतो जाओन यासाच परतले. योग साधक ते देखोनी सायास गेले योगाभ्यास सोडोनिया. कोणी जन्मवेरी केले अध्ययन नव्हेच दर्शन तरी ऐसे. त्याचं कारण काय माहिती का? आता योगायोगाने आपण कॉन्शियसनेस बद्दल शेअर केलं मी, तर त्याचं कारण असं आहे की ती जी एनर्जी आहे कॉस्मिक परब्रह्मांची, ती एनर्जी, आणि एनर्जी म्हणजे करंट, इलेक्ट्रिक करंट, तशी एनर्जी एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम पॉवरफुल असते. ती हँडल करायला म्हणजे आता काय होतं, दर्शन घ्यायचंय. आता योगी साधक म्हणलंय त्यांनी, योग साधक किंवा यज्ञ याग तेही, हे तेही. आता यज्ञ याग म्हणजे आपण म्हणू यज्ञ कसा जाणार दर्शन घ्यायला, तर मागे मी सांगितलं होतं की जेवढे शब्द आहेत की संताप, यज्ञ, याग, अमुक तमुक, हे जे आपण शब्द वापरतो ना, ते लिव्हिंग बिंग्स आहेत. ते कुठल्या तरी ऋषींची संतान आहेत, लायनेज मधले आहेत. ते यज्ञ आणि याग म्हणजे ते होम हवन आपण करतो ते ते नाहीये, त्या बिंग्स आहेत, बिंग्स, लिव्हिंग बिंग्स आहेत. यज्ञ ही लिव्हिंग बिंग आहे. जसं आपण साधक आणि आपण सगळे बसलो आहोत ना, तसे, फक्त ते हायेस्ट डायमेन्शन वर असल्यामुळे त्यांचं आपल्याला डोळ्याने दिसू नाही शकत. पुन्हा ती फ्रिक्वेन्सीची बात आहे, एनर्जी व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स आहे तो. पण ते सुद्धा बिंग्स आहेत आणि त्यांना सुद्धा स्वर्गापर्यंतच गेले. स्वर्ग म्हणजे कुठला प्लेन माहितीये का? देवाचने म्हणजे हायर मेंटल प्लेन. मेंटल प्लेन मध्ये दोन आहेत, लोअर अँड हायर. त्या हायर मध्ये, हायरच्या मेंटल प्लेनच्या पुढे येतो बुद्धिक प्लेन. 7 प्लेन्स आहेत. तर त्या त्या प्लेन पर्यंतच ते जाऊ शकले, त्याच्या पुढे ते स्वर्गाच्या पलीकडे जाऊच नाही शकले. स्वर्गाच्या पुढे बरेच 3 प्लेन आहेत.
तर तिथपर्यंत जाऊच नाही शकले आणि सगळ्यात वर कॉस्मिक परब्रह्मन येतो, सेवन्थ प्लेनच्या वर. म्हणजे सात सात कप्पे असं म्हणू, एकावर एक एकावर एक एकावर एक. ते थोडं पुढच्या वेळेला मी जे काही सेशन कदाचित दुसरं काही घेईन तेव्हा घेतलं तर. आता म्हणजे आपली ज्ञानेश्वरी चालू आहे, नवीन काही अभ्यास सुरू केला तर तेव्हा मी त्या लेवलवरचा घेईन, तेव्हा मी हे सगळं सांगेन. कारण आता सांगून काही उपयोगच नाही होणार, टेन्शन होईल नुसतंच. तर ते त्या प्लेन पर्यंत जेमतेम जाऊ शकतात साधक आणि योगी, आणि कोणीही प्रयत्न केला तरी. वेदांना पण ते दिसलं नाही, आणि वेदांना दिसलं तर ते सांगू नाही शकले, त्याचं वर्णन नाही करू शकले. वेद हे कोणी निर्माण केले? ब्रह्माने निर्माण केले. तर त्यांना जे परब्रह्म, कॉस्मिक परब्रह्मन आहे त्याचं कळलं तरी ते भाषा नाही सुचली. आणि बाकीचे तर सगळे स्वर्गाच्या पुढे हलके जाऊ शकले, त्याच्यानंतर पुढे पोहोचूच नाही शकले कॉस्मिक परब्रह्मन पर्यंत. तर दर्शन आणि तर दूरची बात आहे. आणि योग साधक ते देखोनी सायास गेले योगाभ्यास सोडोनिया. का असं वाक्य बोललंय, देखोनी सायास गेले योगाभ्यास सोडोनिया? ह्याचं कारण की ते जे कष्ट, म्हणजे तुम्हाला एवढ्या हायेस्ट लेवलचं प्युरिफिकेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी कष्टच खूप आहेत. म्हणजे आता मी सांगितलं ना, हे जे आपले लोअर बॉडीज, मी मगाशी कॉन्शियसनेसच्या वेळेला मी सांगितलं की आपली काय म्हणतो, मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी, इदरिक बॉडी, म्हणजे चक्राज आणि नाडी, आपल्या तीन नाड्या आहेत महत्वाच्या, सुषुम्ना, इडा आणि पिंगला. आणि आपली चक्र, आणि ही झाली इदरिक बॉडी. आणि त्याच्यानंतर आपली फिजिकल बॉडी. आपण फिजिकल मध्येच इतके मनुष्य अडकतो त्याच्या सेन्सरी डिझायर्स मध्ये, की आपण तेवढं पोहोचूच नाही शकत. आणि त्या सेन्सरी डिझायर्स मधनं बाहेर येऊन आपण आपल्या चक्रांना प्युरिफाय करणार, त्यांना अलाइन करणार, त्यांच्या नाड्या शुद्धी करणार, अनंत जन्मांची घाण घालवणार, ध्यान करून, प्युरिफिकेशन करून करून करून. मग त्याचा इफेक्ट होणाऱ्या इमोशनल बॉडीला आपण अल्टिमेटली प्युरिफाय करणार. मग आपली मेंटल बॉडी क्लीन होणार, आणि मग जाऊन ते दर्शन. तर हा जो प्रवास आहे ना, हा टफ आहे. आता टफ म्हणजे कसा, काय असं काय म्हणतो आपण, टफ म्हणजे जंगलात जाऊन काही करायचं नाहीये. टफ म्हणजे आता जे आपल्या, आपण सो कॉल्ड टेस्ट म्हणतो, किंवा आपल्या डिफिकल्टीज म्हणतो लाईफ मधल्या, त्या प्रोसेसेस मधनच हे प्युरिफिकेशन होतं सगळ्या एनर्जी लेवल, लोअर एनर्जी बॉडीजचं. आणि ह्या टेस्टच बघा आपल्याला किती जड जातात. रोजच्या जीवनामध्ये आपल्याला जे आपण म्हणतो चॅलेंजेस आहेत, घरात ज्या अडचणी येतात, आपल्या मुलीबरोबर अमुक होत आहे, मुलाबरोबर तमुक होत आहे, नवऱ्याबरोबर अमुक होत आहे, माझ्या बरोबरच अमुक होत आहे, हे जे सगळं चालू आहे, हेच आपण किती डोकंफोड करत बसतो. अरे बापरे, मला किती त्रास आहे, असंच आपण ह्याच आविर्भावात आपण जगत असतो. की मग मी यातनं कधी सुटणार, आणि मग मला सुंदर छानसं काहीतरी कधी मिळणार, किंवा मी मुक्त कधी होणार, ह्या चिंतेत आपण आहोत. पण आपल्याला हे नाही कळत की हा जो जर्नी चालला आहे, हा जो प्रॉब्लेम म्हणतोय आपण, त्याला मी नेहमी प्रोजेक्ट म्हणते. छानसं काम दिलंय म्हणते, तर ते काम दिलंय ह्याच्यासाठी कारण आपण प्युरिफिकेशनची मोठी एक स्टेप क्रॉस करणार आहोत. तर म्हणून हा अप्रोच घेणं खूप जास्त आवश्यक आहे. की माझ्या फॅमिली मेंबर बरोबर, माझ्या बरोबर, माझ्या फिजिकल बॉडी बरोबर जे काही, तर आता एखादा प्रॉब्लेम असतो बघा, जो आपल्याला फिजिकल पेन नाही देत, आपल्याला इमोशनल पेन देतो, इमोशनल सफरिंग देतो. पण अल्टिमेटली होतं काय, मग ते फक्त इमोशन्स मध्ये स्टक राहतं का, तो जो प्रॉब्लेम असतो तो? नाही. इमोशनल बॉडी ब्लॉक व्हायला लागली की आपलं सगळं फिजिकल बॉडीमध्ये ते ऍब्सॉर्ब होतं, आणि फिजिकल बॉडीमध्ये डिसीजेस, इलनेसेस डेव्हलप होतात. म्हणजे डॅमेज कोण होत आहे? इमोशनल बॉडीच्या सोबत सोबत आपली ही फिजिकल बॉडी पण डॅमेज होते, व्हेकल आपलं डॅमेज होतं. मग आपल्याला अनेक अडचणी येतात, खूप साऱ्या अडचणी येतात. म्हणजे काय की एक दुसऱ्यात, दुसरं तिसऱ्यात असं अडकलेलं आहे, असं गुंफलेलं आहे. आणि म्हणून ही पर्सनॅलिटी म्हणतो आपण, इनकार्नेटेड सोल म्हणतो तो, हा तीन तीन
चा मिळून बनलेला आहे, 3 लेयर्सचा. आणि तो त्यातनच बाहेर पडणं साधकाला इतकं टफ जातं. आणि म्हणून इथे म्हटलंय, योग साधकते देखोनी सायास कष्ट गेले योगाभ्यास सोडून या. शेवटी माणूस कंटाळून सोडून येतो, जाऊ दे हे माझ्या ज्याने होऊन नाही राहिलं, अशी अवस्था होते. म्हणजे ते कॉस्मिक परब्रह्मन बरं सगळं प्युरिफाय केल्यानंतर साधा तुम्ही कुंडलिनी जागृत झाली इन केस कोणाची, तर तो जो इलेक्ट्रिक करंट आहे, कुंडलिनी इज इलेक्ट्रिक करंट, तो हाय पॉवर व्होल्टेजचा सप्लाय आहे आपल्या शरीरामध्ये, जो सुप्त झोपलेल्या स्वरूपात पडून राहिलेला आहे. तो खाली बेसिक चक्राच्या एरियामध्ये खाली सुप्त आहे, झोपलेला आहे. तो जेव्हा साधं जागी जरी झाली, ती नागिण म्हणलेली आहे, तो नाग जेव्हा जागा होतो तेव्हा नुसतं जागं होणंच त्याचं आपलं हलवून सोडतं आपल्याला पूर्ण. करंट आहे तो, प्रचंड करंट आहे झक्कन जाणारा. आणि तो जेव्हा उठून जागा होऊन वर चढायला लागतो इथपर्यंत पोचायला, तो करंटच खूप सारं आतमधनं हलवून सोडतो आपल्याला. आणि म्हणून जर तो करंट आपल्याला इतका भारी पडतोय, तर परब्रह्माचं दर्शनाचा करंट केवढा हेवी असेल. मागे मी सांगितलं होतं की स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसाठी आपल्याला आपली फिजिकल बॉडी म्हणजे आपला नर्वस सिस्टम, आपला ब्रेन, आपले चक्रास इतके स्ट्रॉंग करावे लागतात की जे आतमध्ये आपल्याला जे दर्शन येतं होतं ना, म्हणजे कृष्णाचं म्हणा किंवा गुरूंचं, इवन साधं गुरूंचं दर्शन होणं सुद्धा हृदयात होतं ते वेगळं. हृदयात आपण म्हणतो मला गुरु गुरु प्रकट होतात, पण ते लव्हिंग एनर्जी आहे. पण ऍक्च्युली आतल्या इनर आयला, जो स्पिरिच्युअल आय आहे त्याला दर्शन घडायला, तो जो करंट एनर्जी आहे ती यायला इथे आपला ब्रेन, कारण आज्ञाचक्र कंट्रोल करतं ब्रेनशी रिलेटेड आहे. ते जर कंट्रोल नाही करू शकलं, हा फिजिकल ऑर्गन जर हँडल नाही करू शकला, तर तो डॅमेज होतो. कुठली तरी नर्व दबली जाईल, काहीतरी होईल आणि अपंगत्व येतं शरीराला. आणि म्हणून तुम्ही इंटरनेटवर बघा, बरेच लोक असं ते कुंडलिनी जागृत करून देतो, हे करून देतो, ते करून देतो. जायचं नाही, कारण तो करंट जर चुकीच्या ठिकाणी गेला आणि प्युरिफिकेशन प्रॉपर नसेल, तर तो गडबड करतो आणि आपल्याला फिजिकल डिसेबिलिटी काहीतरी क्रिएट होऊ शकते, किंवा मेंटल डिसेबिलिटी. डोक्यातलं ब्रेन हल्ला न चालली तर मेंटली तुम्ही रिटार्डेड कंडिशन मध्ये जाऊ शकता. तर त्यामुळे हे असले एक्सपेरिमेंट म्हणून नाही करत, कारण ह्या एनर्जीज खूप पॉवरफुल आहेत, कुंडलिनी सुद्धा आणि ते दर्शन सुद्धा. मग ते जर साधं इतकं सोपं नाहीये, तर मग हे जे दाखवलंय ते दर्शन किती महाग आहे. मग आता आपल्या मनातील अर्जुनाला कसं मिळालं, हेच मी सांगत होते मागच्या वेळेला, की त्या 10 अध्यायामध्ये त्यांनी त्याचा कॉन्शियसनेस इतका हायस्ट स्टेजवर नेला की तो आज्ञाचक्रातनं त्यांचं स्पिरिच्युअल आय ओपन करून ते दर्शन तो हँडल करू शकला. पण तरीही नाही करू शकला, त्याला काही मिनिटांनी त्रास व्हायला लागला, त्यांनी बंद करा बंद करा म्हणून आरडाओरडा केलेला आहे. कळतंय आता की ही भगवद्गीता ही साधी ग्रंथ नाहीये. जसा अर्जुनाला 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन मिळालं, आपणही त्याच पद्धतीने एफर्ट टाकला तर 10 अध्यायापर्यंत त्याचे हिडन मिनिंग समजत समजत अभ्यास केला, आणि ते चेंजेस नुसतं ऐकून समजलं नाही, ते चेंजेस फटाफट 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 आपल्या एनर्जी बॉडीमध्ये नाही झाले, किंवा झाले, तर आपणही त्या दर्शन स्थितीपर्यंत येऊ शकतो. 100%. विश्वरूप नाही, पण तो हायर कॉन्शियसनेस जो आहे, कॉस्मिक कॉन्शियसनेस, ती त्याच्यापर्यंत 100% जाऊ शकतो. आणि म्हणून ह्या भगवद्गीतेला ब्रह्मज्ञान म्हटलेलं आहे, ब्रह्मज्ञान. कारण ऍक्च्युली अर्जुनाला मिळालं ते काही नुसतंच हे शब्दांमध्ये सांगितलेलं नाहीये, हे पॉसिबल आहे, 100% पॉसिबल आहे. तर त्यामुळे त्यांनी 10 अध्याय केल्यानंतर 11व्यात त्याला दर्शन दिलं. आणि आपण पण 10 अध्याय या पद्धतीनं अभ्यासले
समोर घेऊन की प्रत्येक शब्दाचा अर्थ लावून आपण बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे की त्याला एक एक शब्दाला आपण तोडून तोडून अर्थ समजू. पण त्याच्याही पलीकडे आता ही स्टेज वेगळी आहे. पुन्हा तेच कॉन्शियसनेस, हा कॉन्शियसनेस स्टँडर्ड वेगळा आहे. पुन्हा पुढे गेल्यानंतर पुन्हा भगवद्गीतेचा अभ्यास केला तर त्यातले अजून डीपर हिडन मिनिंग्स आपल्याला परत कळतील. मग परत त्याच्यावर तर ते लेयर बाय लेयर आपले ओपन होत जातात आणि मग ते कमळ असं ओपन होतं. तर इतकं जास्त डीपर आहे हे सगळं. कुठे होतो आपण? हा, योग साधकते देखोनी सायास गेले योगाभ्यास सोडून या. कोणी जन्मवेरी केले अध्ययन नभेच दर्शन तरी असे. अख्खा जन्म घालवला पण दर्शन नाही झालं. सकळ सत्कर्मे झाली उत्कंठित रूप हे अद्भुत देखावया. परी सत्य लोका पलीकडे काही धाव गेली नाही तयांचीही. तपे उग्रपण टाकिले सांडून ऐश्वर्य देखून आगळे हे. विविध साधना पासोनी साचार ऐसे फार दूर राहिले जे. त्याचं कारण आहे की ते जे कॉस्मिक प्लेन्स आहेत आपले, फिजिकल, इमोशनल, मेंटल, त्याच्यानंतर बुद्धिक, ते हे जे 7 प्लेन्स आहेत, पुढे अजूनही 3 आहेत, आधी हा शेवटचा आहे, त्याच्यावर कॉस्मिक परब्रह्मन आहे. हे प्लेन्सच आपण क्रॉस नाही करू शकत. आणि त्याच्यामध्ये ज्या देवता आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सप्तर्षी आहेत, त्याच्यानंतर वेगळे वेगळे बिंग्स आहेत, ग्रेट बिंग्स, आणि त्याच्यानंतर खाली अवतार आहेत. तर हे सगळे त्यालाच मी हिरार्की हा शब्द वापरते. म्हणजे हायर मेंटल प्लेनच्या वर जे जे सोल्स आहेत ते त्या हिरार्की मध्ये येतात, पायऱ्यांमध्ये येतात. आणि सगळ्यात वर खूप दूर कॉस्मिक परब्रह्मन आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळे प्लॅनेट्स पण येतात बरं, या हिरार्कीमध्ये. प्लॅनेटरी लोगोज म्हणतात त्यांना, प्लॅनेटरी गॉड्स, प्लॅनेट गॉड्स त्यांना असं म्हणतात इंग्लिशमध्ये. तर ते सुद्धा देवता आहेत, त्यांच्या पण देवता आहेत. बरंच आहे, खूप काही आहे, डीप 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 डीप. परिसत्य लोका पलीकडे काही धाव गेली नाही तयाची ही. तपे उग्रपण टाकिले सांडून ऐश्वर्य देखून आगळे हे. विविध साधना पासोनी साचार ऐसे फार दूर राहिले जे. ते हे विश्वरूप तुवा अनायासे आज येथे जैसे देखिले गा. तैसे मृत्यूलोकी कोणासीही साच पहाया नाहीच सापडले. देखे सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवा तेही लाधले हे नाही श्रेष्ठ भाग्य. ध्यान संपत्तीचा एकटा तू धनी होसी त्रिभुवनी पार्थाज. ह्याला अनेक कारण आहेत. अर्जुनाला हे दर्शन मिळालं याच्यासाठी. एक तर पहिले तो सामान्य जीव नाहीये. तो काय म्हणतो आपण, योनी योनी मधून जन्माला आलेला नाही. तो शक्ती स्वरूपातनं निर्माण झालेला आहे. कुंतीला वर होता ना, तिनं त्या देवतांचं स्मरण केलं आणि शक्ती स्वरूपात संतान प्राप्ती केली आहे. तर त्यामुळे तसाही तो दिव्य आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तरीही त्याला जो जडपणा आला अज्ञानाचा फिजिकल बॉडीमध्ये आल्यामुळे त्याचं ते दिव्यत्व लोपलं आणि त्यामुळे त्याला ते जडत्व आलं. जे पहिल्या अध्यायात आलेलं आहे विषाद योगामध्ये. आणि त्यातनं पुन्हा त्या जडातनं त्याला ज्ञान देऊन 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 त्यांनी बाहेर काढलं. तर ती कुठेतरी डिव्हाइन प्लॅनचा मेजर पार्ट आणि मेजर हिरो म्हणू आपण त्याला, तो असल्यामुळे कुठेतरी कृपा ही झालेली आहे. जसं गुरु कृपा करतात ना डिसिपलवर. म्हणजे बघा, एखादे गुरु आहेत आणि त्यांच्यामध्ये 100 डिसिपल आहेत त्यांच्या समोर, पण त्यातले 5 जण खूप चांगलं पोटेन्शियल आणि चांगलं सच्चेपणाने जेन्युइनली डिझर्विंग कॅन्डिडेट्स असतील तर त्यांच्यावर गुरु कृपा करतात. तर तो एक भाव, तो एक आपलेपणा, तो एक प्रेम गुरुकडनं भरघोस मिळणार, ती एक पुंजी त्याच्याकडे आहे की हा अत्यंत लाडका आहे 5 भावंडामधला.
परब्रह्माचा श्रीकृष्णाचा लाडका आहे. पुन्हा नाती पण आहेत वेगळी वेगळी त्याच्याशी जोडलेली. तसे बरेच कारण आहेत. मग आपण म्हणू हा तरी चला मिळालं एवढ्या लवकर दर्शन. आपल्याला काय पुन्हा आपण आपलं मनुष्याचं रडगाणं असं म्हणते मी. मनुष्याला चान्सच हवा असतो, एक्सक्युजेस द्यायला. तर त्याप्रमाणे आपण म्हणू हा मग काय आम्हाला थोडीच मिळणार आहे 10 अध्याय वाचल्या. अरे पण आपण कॉस्मिक परब्रह्मन तर आपण म्हणतच नाहीये. आपण म्हणतोय की त्या 10 अध्यायांच्या गहन अभ्यासाने आपण हायर कॉन्शियसनेस क्रॉस करून युनिव्हर्सल कॉन्शियसनेस पर्यंत किंवा कॉस्मिक कॉन्शियसनेस पर्यंत. कॉस्मिक कॉन्शियसनेस म्हणजे डायरेक्ट विश्वरूप दर्शन नाहीये. कॉस्मिक कॉन्शियसनेस मी सांगितलं होतं की प्रेझेन्स नोईंग, कॉस्मसचं नोईंग. जसं एक हे माहितीये, ती एक श्री एमचं चरित्रामध्ये त्यांनी त्यांचे गुरु आहेत ना, अ, महेश्वरनाथ बाबाजी, श्री एमचे. तर त्यांनी एक त्यांच्या चरित्रामध्ये गोष्ट सांगितली की ते कुठे अरुंधती केव मध्ये असताना, बहुतेक ते ह्याच केव मध्ये ते गुरु म्हणतात झोप. आता ते गुरूंना बाबाजी म्हणजे जे त्यांचे महेश्वरनाथ बाबाजी आहेत, त्यांना काही झोपेची वगैरे आवश्यकता नसायची. ते बसलेले असायचे धुनी लावून. गुफेच्या तोंडाशी धुनी लावलेली असायची अॅनिमल वगैरे येऊ नये म्हणून. आणि ते बसलेले असायचे त्या धुनी समोर. झोपायचे नाहीत ते. त्यांना झोप आणि जेवण गरजच नव्हती. कारण ते दिसत असलं फिजिकल बॉडी तरी ती खूप सटल प्लेनवर त्यांची बॉडी होती. त्यांना अन्न आणि ह्याची गरज नव्हती आपल्या फिजिकल बॉडी सारखे गोष्टींची. तर त्यामुळे ते म्हणायचे तू झोप. ह्यांना म्हणायचे, श्री एमना म्हणायचे तू झोप, तू निवांत झोप घे, तुला आवश्यक आहे. ते मागे झोपले होते आणि हे समोर धुनी समोर बसले होते रात्री. एकदम याला काहीतरी श्रीएमना काहीतरी आवाज आला आणि असं जाणवलं काहीतरी कोणतरी बोलतंय असं, वेगळंच काहीतरी. तर बोलतंय म्हणून त्यांनी डोळे उघडून बघ म्हणजे अंदाज घेतला की काय बाबा कोण आहे, कुठे आहे मी. तर त्यांना हा किलकिले डोळे उघडे केला. त्यांच्या लक्षात आलं की गुरूंच्या समोर आपल्या गुरूंच्या समोर कोणीतरी उभं आहे. मग त्यांनी डोळे उघडून जागृतीमध्ये बघण्याचा प्रयत्न केला. तर त्यांना बघितलं तर त्यांनी स्नेक म्हणजे सर्पदेवता सारखं कोणीतरी आहे असं वाटलं. आणि त्याबरोबर त्यांना चांगलाच कॉन्शियसनेस आला, जागृती आली, लक्षात आलं अरे बापरे काहीतरी वेगळं चालू आहे. त्याबरोबर त्यांनी नीट डोळे उघडून बघितलं की बाबा काय चाललंय, हे गपचूप बघत होते. हिंमत नाही झाली कारण सर्पदेवता उभी आहे ना, साधा सुद्धा मनुष्य नाही समोर त्यांच्या. तर सर्पदेवता उभी आहे तर तो बघत होते काय चाललंय त्या दोघांचं. तर त्यांनी त्यांच्या त्या सर्प भाषेमध्ये जे काही कुठली हायर लँग्वेज असेल डायमेन्शनची, ती त्या भाषेत त्यांचं काहीतरी विचारांची देवाणघेवाण झाली. आणि त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि म्हणजे निघतो म्हणाले. तर त्याबरोबर गुरूंना त्यांच्या कळलं की हा मागे जागा झालेला आहे. त्यांनी त्यांचं नाव घेतलं आणि त्यांना म्हणले हे सर्पाच्या दुनियेतनं आलेले आहेत, त्यांना नमस्कार कर. हे तिथले मोठ्या पोझिशनची व्यक्ती आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना आपलाच प्लेन आहे, आपलीच धरती आहे, आपणच शहाणे, आपणच अमुक शोध लावले, आपणच निर्माण केलं. तर त्याच्या पलीकडेही दुनिया आहे, त्याच्या पलीकडेही जीव आहेत, बिंग्स आहेत आणि एनर्जीज आहेत, खूप काही काय आहे. तर ते त्यांना म्हणतात की नमस्कार कर. आणि ते नमस्कार केल्यानंतर ते एका मोठ्या अशा गोल असं त्यांचं विमानासारखं असतं, एक बॉल सारखं. ते त्यातनं बसतात, ते बंद होतं आणि ते निघून जातात त्यातनं. असं ह्याच्यात जातो तो बॉल आकाशात आणि असं गायब होतो. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे येतात ना, हे कम्युनिकेशन करतात. आता ते कसं होतं ते नंतर सांगतात गुरु त्यांना की त्यांच्या प्रदेशात काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे त्यांच्या जगामध्ये. तर त्याचं सोल्युशन घ्यायला ते आलेले होते. आणि ते कसं म्हणे ते नेहमी माझ्याशी कम्युनिकेट करतात. तर ते कसं कम्युनिकेट करतात, कॉस्मिक कनेक्शन मधनं. असाच दुसरा प्रसंग श्री एमच्या चरित्रामध्ये सांगितलेला आहे. तो असा
की गुफेमध्ये असताना एक दिवस त्यांना अग्नीचं हे करून देतात, अग्नी ऍक्टिव्हेट करून देतात त्यांचे गुरु नाभी केंद्रामध्ये श्रीएमच्या. तर ते सगळं झाल्यानंतर श्रीएमना त्यांचे गुरु म्हणतात की जा आता. दुसऱ्या दिवशी त्यांना सुट्टी देतात, कारण ते खूप तासांचं मेडिटेशन वगैरे होतं. त्यांना म्हणतात आज तुला सुट्टी, आज जा तू, तुला इथे फेरफटका मारायचा असेल तर मारून ये, आज काही आपल्याला काही करायचं नाहीये, तू फ्री आहेस, असा वेळ देतात. तर ते चालत चालत जातात. तर त्यांना असंच क्युरिओसिटीने त्या प्रदेशात हिमालयात ते भटकत असताना एक गुफा दिसते आणि तिथून असा धूर निघताना दिसतो. तर धूर निघताना दिसतो तर त्यांना वाटतं अरे इथे कोणीतरी बाबा आहेत, म्हणजे असेच योगीच असतात ऑफकोर्स, हिमालयात काही कोणी ऐरागेरा जात नाही आणि राहू शकत नाही. तर त्यांना क्युरिओसिटी होती की अरे बाबा इथे कोण आहे, कोण काय आहे, कुठले योगी आहेत, काय आहेत. तर ते जातात. तर तिथे ते असे बुद्धिझम किंवा चायनीज टाईपचे गुरु बसलेले असतात. तर ते म्हणतात ये बस वगैरे. आणि मग कुठलं काय सगळं असं तर बघत असतात त्यांच्याकडे. तर ते एकदम त्याला, आणि त्यांना ह्यांची भाषा येते. तर त्यांना बोलताना ते म्हणतात की तुला काल अमुक अमुक दिलं ना, अग्नीचं हे करून दिलं ना ऍक्टिव्हेशन. तर ह्यांना आश्चर्य वाटतं की तुम्हाला कसं कळलं. हे तर माझ्या आणि गुरूंच्या मधली, ते कोणी काही शेजारी पाजारी नाही, दुनिया नाही, काही नाही, गुफेच्या आतमध्ये झालेली गोष्ट तुम्हाला कशी कळली. तर ते म्हणतात की मी एक विचारू का, की तुम्हाला हे कसं कळलं माझ्या गुरूंचं आणि माझ्यामध्ये काय काय झालं ते. तर ते त्याला सांगतात की आम्ही एकमेकांशी कनेक्टेड असतो, आम्ही गप्पा मारतो, आम्ही सगळं शेअर करतो. तर ते कसं करतात, ते काही भेटून चौकात गप्पा नाही मारत, ते कॉस्मिक प्लेनवर कम्युनिकेशन होतं. आणि जो मी कॉस्मिक कॉन्शियसनेस सांगितला, तो ह्या प्लेनवर अशा पद्धतीने असतो की कॉस्मिक प्लेनवर आपल्याला कम्युनिकेशन होऊ शकतं आणि आपल्याला गायडन्सेस येऊ शकतात. काही काम करायचं असेल, कोणाला कुठे करायचं असेल, कोणाला कुठे करायचं असेल, कोणाला कोणाच्या थ्रू करायचं असेल, तर ते सगळं कॉस्मिक कनेक्शनवर काम चालतं त्यांचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा कॉस्मिक कनेक्शनचा एरिया वर्क करत असतो, कॉस्मिक कॉन्शियसनेसचा. तर ते हे विश्वरूप तुवा अनायासे आजही येथे जैसे देखिलेगा, तैसे मृत्युलोकी कोणासीही साच पहाया नाहीच सापडले. देखे सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवा तेही लाधले हे नाही श्रेष्ठ भाग्य. ध्यान संपत्तीचा एकटा तू धनी, होसी त्रिभुवनी पार्था आज. माते व्यथामाच विमूढ भावो, दृष्ट्वा रूपम घोरमिदृढ ममेदम. व्यपेतभी प्रीतमना पुनस्त्वम, तदेव मे रूपमिदं प्रपश्य. म्हणून तू मानी धन्य आपणाते, देखोनी हे येथे विश्वरूप. विश्वरूपाची या आपुली या चित्ती, नको धरू भीती क्लेश मात्र. विश्वरूपाहून दुजे काही आता, नको पंडू सुता मानू चांग. अथांग सागर अमृते भरला, दैवे प्राप्त झाला एकाएकी. आणि ते इथे का सांगतात त्याला की ह्याला धन्य धन्य समज, तू स्वतःला अर्थ समजून घे की काय तुला मिळालं आहे. आणि त्याच्यापेक्षा काय म्हणतात ते, आपुली या चित्ती नको धरू भीती लेश मात्र. पहिले तर घाबरू नकोस, भीतीला दूर दूर कर, कारण हे काही घाबरण्याचं लोअर बॉडीचं काम नाही. भीती कुठून निर्माण होते, लोअर चक्राज म्हणून. म्हणजे एकदम ठपकन तो खाली विश्वरूप मिळालं, दर्शन मिळालं आणि एकदम लोअर बॉडीमध्ये येऊन राहिला तो. तर म्हणून ते त्याला म्हणतात की हे असं वेडेपणा करू नको, म्हणून वेडेपणा म्हणतात ते. कळतंय का, की एवढ्या हायस्ट स्टेजवर घेऊन गेल्यानंतर भीती म्हणलं की एकदम झापकन खाली, जसं एखादं विमान ठपकन खाली पडावं आकाशात उडता उडता, तसं झालं ते. एकदम लोएस्ट स्टेजवर येऊन आपटणं, क्रॅश होणं, क्रॅश, ऍक्सिडेंट. तर तसं ते म्हणतात की तू हे असं करू नको, वेडेपणा म्हणून म्हणतात ते, वेडेपणा करू नको हा. म्हणून तू मानी धन्य आपणा ते, देखोनी हे येथे विश्वरूप. धन्यता मान, तू तुझं काय तुला मिळालंय. विश्वरूपाची या आपुली या चित्ती, नको धरू भीती लेश मात्र. विश्वरूपाहून दुजे काही आता, नको पंडू सुता मानू चांग. अथांग सागर अमृते भरला, दैवे प्राप्त झाला एकाएकी. आणि दुसरं ते एक तर एक सांगतात भिवू नकोस, आणि दुसरं काय सांगतात की विश्वरूपाहून तुझे काही आता, नको पंडू सुता मानू चांग. म्हणजे काय अल्टिमेटम काय ठेवलं पाहिजे,
काय म्हणतो आपण त्याला, अल्टिमेट एम किंवा आपला गोल म्हणू शकतो आपण. आपला लाईफचा गोल, ह्युमन लाईफचा गोल तो हाच ठेवला पाहिजे की हायेस्ट प्लेनवर आपल्याला पोचायचंय आणि आपल्याला हायर कॉन्शियसनेस मध्ये जाऊन काम करायचंय. ऑफकोर्स सर्व्हिस, दुसरं काही नाही आहे तिथे. काही मस्त मजे नाही आहेत. ते मजे असतात फक्त स्वर्गामध्ये. देवाचनिक प्लेन, मेंटल प्लेनवर, हायर मेंटल प्लेनवर जायचं आणि वापस यायचं. जसं आपण परदेशात ट्रिपला जातो, काय ते युरोप ट्रिप केली, गेले, एन्जॉय केले, वापस आले इंडियामध्ये आपल्या गावात. तसं झालं ते घरी आपल्या. तसं झालं देवाचनिक प्लेन, स्वर्ग हा तसा आहे. पण हे जे आहे हे सगळ्याच्या पलीकडे घेऊन जाणार आहे, आणि म्हणून त्याचं स्वप्न, सतत त्याची चिंता आणि त्याचं ओढ किंवा अल्टिमेट एम, आपलं गोल तो असला पाहिजे. विश्वरूपाहून तुझे काही आता, नको पंडू सुता मानू चांग. अथांग सागर अमृते भरला, दैवे प्राप्त झाला एकाएकी. मग बुडायाचे बाळगोनी भय, कोणी निघे काय सोडोनी तो. किंवा सुवर्णाचा लाभता डोंगर, एवढा हा थोर नको आम्हा. ऐसा विचारे देवोनी नकार, तयाचा अव्हेर करावा का. हीच आहे, हे जे आता इथे बोललंय ना, हे दोन चार ओळी, तीच एक ह्युमन क्वालिटी आहे. की माहिती ह्याच्यामध्ये अनेक अनंत जन्म, म्हणजे वायाच म्हणावे लागतील, वायाच जातात. म्हणजे एक्साइटमेंट मध्ये काहीतरी क्युरिओसिटी, सगळ्यात वाईट, वाह्यातच म्हणेन मी, सॉरी, गोष्ट आहे क्युरिओसिटी. स्पिरिच्युअल क्युरिओसिटी. क्युरिओसिटी, अजून काय, अजून काय, अजून काय, अजून काय. ह्याच्यापेक्षा गूढ काय आहे. गुढाची क्युरिओसिटी असते बऱ्याच लोकांना. बघितलंय मी असे लोक. गूढ, अजून पाहिजे, अजून पाहिजे, हे कोण काय बोलतंय, ते कोण काय बोलतंय, किंवा ह्याच्या पलीकडे काय, ह्याच्या पलीकडे काय. अरे तसं नाहीये, त्या पलीकडे खूप काही आहे, पण त्याच्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला बदललंही तर पाहिजे ना. नुसती माहिती 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 गोळा करून करणार काय त्याचं. काय करणार आहे त्याचं, पुन्हा आपल्या जळातच बसणार. मग माहिती करायची काय, क्युरिओसिटी नुसती काही कामाची नाही ती. कारण नुसतं क्युरियस होत होत माहिती काढत जातो, पण आपले पाय पुन्हा जळातच अडकलेले असतात. आपण शिफ्ट नाही होत हायर कॉन्शियसनेसवर. ते तेव्हाच होतो जेव्हा माहिती मिळाली, अभ्यास केला, डायजेस्ट केलं, आणि प्रॅक्टिकल मधनं पास झालं, एक्झाम मध्ये, टेस्ट, त्या प्रॅक्टिकल एक्झाम्स दिल्या, त्यातनं पास झालो, तेव्हा ती लाईन क्रॉस केली ऍक्च्युली. नुसताच अभ्यास केला क्युरिओसिटी पर्पजनी, म्हणजे काही तुम्हाला ते आलं, त्याच्यावर प्रभुत्व जमलं, त्याच्यामधनं तुम्ही क्रॉस केलं, असा अर्थ होत नाही. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय, मग बुडायाचे बाळगोनी भय, कोणी निघे काय. काही बुडायाचं भय म्हणजे काय, लोकांना असं वाटतं बापरे हे सगळं करायचं, एवढं सगळं करायचंय, नुसतीच माहिती काढायची, नुसतंच क्युरिओसिटी. त्याच्या पलीकडे ते करायचं म्हणलं की मग सगळं अहंकार, हे ते सगळे आपला शहाणपणा चालवायला लागतात. ह्याचं काय ते, त्याचं काय ते, करायची काय मुक्ती, अमुक काय तमुक काय. अच्छा, मुक्ती मिळून काय होणार आहे. खूप खूप मिसकन्सेप्शन्स खूप जास्त आहेत. मुक्ती म्हणजे स्वर्ग. मुक्ती म्हणजे स्वर्ग नाहीये. स्वर्ग म्हणजे आत्ताच सांगितलं, न्यूयॉर्कची ट्रिप, युरोप ट्रिप, ती आहे. किंवा आणखीन कुठली ट्रिप, ती करून आपण फक्त एन्जॉय करून आपलं तिथला खर्चाचं लिमिट संपलं, आपलं बुकिंगची टाइम संपला हॉटेलचं, की आपले खिशातले पैसे कमी झाले की आपण वापस यायचं. अगदी सेम आहे स्वर्ग. आणि म्हणून तो, त्याच्या मागे पळायचं नाही, त्याच्या मागे धावायचं नाही, तो मिळतच असतो. तो बाय डिफॉल्ट मिळतो स्वर्ग देवाचनिक प्लेनवर. असेही आपण मृत्यूनंतर उत्तम कर्म केलं असेल तर 2 दिवस राहून येतो तिथे. कोणी 6 महिने राहून येतं, कोणी अनेक वर्ष राहून येतं, पण येतं परत घरातच, खालीच. पुन्हा तेच, पुन्हा हे, पुन्हा ते. त्याच्या पलीकडे परमनंट जायचं असेल, त्यासाठी कष्ट आहेत. क्युरिओसिटी कामाची नाही, माहिती काढणं कामाचं नाही. आणि मग पलीकडे जाऊन करायचं काय आहे, सर्व्हिस, सर्व्हिस अँड सर्व्हिस. पुन्हा मागच्यांना
पुढे नेण्यासाठी काम करायचं आहे. तर हा ना सगळा आवडीचा भाग आहे. जसं आपण म्हणतो ना, मेडिकलला तोच जाईल ज्याला खरी खरी आवड आहे डॉक्टर बनायची. इंजिनिअरिंगला तोच जाईल ज्याला आवड आहे टेक्निकल नॉलेजची. पीएचडी तोच करेल ज्याला अभ्यास करायला आवडतो, मुलात घुसायला. असं आहे ते. त्यामुळे हा पाठही आवडीचा भाग आहे. आपण म्हणून अरे कष्ट करायचे, दुसऱ्यांसाठी करायचं, दुसऱ्यांसाठी करायचं, मग तर राहिलं नको. नाही, जोपर्यंत हे नकोवाला भाव संपत नाही तोपर्यंत आपण पुढे नाही जाणार. अथांग सागर अमृते भरला, दैवे प्राप्त झाला एकाएकी. मग बुडायाचे बाळगोनी भय, कोणी निघे काय सोडोनी ते. किंवा सुवर्णाचा लाभता डोंगर, एवढा हा थोर नको आम्हा. ऐसा अविचारे देऊनी नकार, तयाचा अभेर करावा का. दैवयोगे हाता येता चिंतामणी, भार तो म्हणून फेकावा का. आता हा चिंतामणीचा भार कधी वाटतो? दैवयोगाने आपल्याला जर पुढे जायचा चान्स आला, केली कर्म अनेक म्हणजे आता आपण मलाच घेऊया. मला खूप अनंत जन्मांपासून झालं, गुरु भेटले, खूप गुरु भेटले, खूप जास्त गुरु भेटले दर जन्मात. खूप छान मार्ग दाखवला. पण आता या मोमेंटला येऊन सगळं मस्त, सगळं चाललंय, पुढे जायचा चान्स आहे, काहीतरी प्रगती आत्म्याची करायची हो, योग असेल, डिवाइन प्लॅन असेल सोलचा. आय एम नॉट टॉकिंग अबाउट लीना. सोल, सोलचा हे आहे, चिंतामणी हातात मिळणार आहे किंवा मिळालाय. पण मी तो जड आहे म्हणून मी टाकून देऊ का? जड म्हणजे काय? कामाचा कंटाळा. कुठे लोकांसाठी काम करू, कुठे उगीच सर्व्हिस बिर्व्हिस करत बसू, कुठे उगीच सेवा बिवा करत बसू. माझं काय मला थोडं झालंय असं म्हणून मी जर घरात बसले, मला जर काम करायची इच्छा नाही उरली, समोरनं माझे येत आहेत माणसं, माझ्याकडे काहीतरी प्रश्न घेऊन आला, काही क्वेश्चन घेऊन आला, साधं ड्रॉइंग शिकायला एक छोटी मुलगी येते ड्रॉइंग शिकायला, तर तिची शिकण्याची इच्छा आहे, प्रचंड इच्छा आहे. मग ती एक सर्व्हिसच आहे. माझ्याकडे नॉलेज भरभरून आहे, समोरला हवं आहे ते, तो समोरनं येतो आहे, भरलेलं माझ्याकडे आहे हातातलं भांड ज्ञानाचं. मग मला द्यायचा कंटाळा नको. कोण ते 2 तास बसेल? कंटाळा. पैसे पण देणार आहेत मग तरी कंटाळा, बसायचा कंटाळा, सर्व्हिस करायचा कंटाळा, द्यायचा कंटाळा, वाटायचा कंटाळा, शेअर करायचा कंटाळा. असं जर केला म्हणजे चिंतामणी जड झाला म्हणून फेकणं झालं ते. हा कंटाळा इथे पुढे चालत नाही. आला, इमिजिएट हजर राहायचं, द्यायचं त्याला काय पाहिजे ते, जा म्हणायचं. आला कोणी, द्यायचं, जा म्हणायचं. तो कंटाळाच नाही पाहिजे, तर तो चिंतामणीचा भार मी झेलू शकेल. नाहीतर तो फेकला मी कंटाळा करून, तर तो व्यर्थ आहे. मग आता ते काहीतरी पुढे काहीतरी ग्रेट होणार आहे म्हणून मी करायचं, पुन्हा बेकार आहे ते सगळं. आवड पाहिजे, पॅशन पाहिजे, सोलला पॅशन पाहिजे, सर्व्हिसचं पॅशन पाहिजे. काय वाटेल ते झालं तरी चालेल पण सर्व्हिस करणार असं पॅशन पाहिजे. तर तो चिंतामणी पेलला जाईल. हे सगळं मॅजिकल आहे, हे सगळं कोणी ठरवून काहीच नाही होत. हे सगळं डिवाइन प्लॅन प्रमाणे असतं. हे खूप काय काय डायमेन्शन्स, खूप एनर्जी याच्यात काम करतात. बऱ्याच अनंत गोष्टी काम करतात, हे 1-2 गोष्टींचं काम नाहीये. तर म्हणून जेव्हा सगळं जुळून येतं ना, तेव्हा वेड्यासारखं घालवायचं नाही आपण. हे मी नेहमी सांगते. अपॉर्च्युनिटी आली उचलायची, अपॉर्च्युनिटी आली उचलायची. समोरनं काही गायडन्स आला उचलायचा, समोरनं कोणी काही सांगतंय उचलायचं, धारण करायचं, ऍक्सेप्ट करायचं, ऍब्सॉर्ब करायचं, अंडरस्टँड करायचं, थिंकिंग करायचं. खूप आवश्यक आहे. प्रोसेसिंग करायचं. नॉलेज आलेलं आहे त्याला, गायडन्स आलेला आहे त्याला, मार्गदर्शन आलंय त्याला,
मेसेज आलाय त्याला, माणूस कोणीतरी काहीतरी घेऊन आलाय त्याला, अटेंड करायचं ऑलवेज. कधी आपल्याला द्यायचं असतं, कधी कधी आपल्याला घ्यायचं असतं त्याच्याकडनं. पण ते डिपेंड करतं काय आलंय त्याच्यावर. ना तरी ती कैसी पोसावी म्हणून द्यावी हाकलून कामधेनू. पण का कंटाळा, कामधेनू कोण तिचं करत बसेल, कोण ते सगळं करेल. किंवा शीतरश्मी चंद्र आला घरा, न जाता सामोरा तया लागी, म्हणेल का कोणी निघ होई दूर, तुझा उष्मा फार ताप देई. पलीकडे जाई पाडी तोसी छाया, म्हणावे का सूर्या लागी ऐसे. महातेजाचा हा ठेवा तैसा आज, लाधला सहज तुझ लागी. तरी आता ऐसी नको कासावीसी, गावढा गावढा तू होसी अडाणी. कागा पार्था, मूर्ख आहेस म्हणतात ते अक्षरशः. की ज्याला इतकं मोठं मिळतं तो जर ते धारण करणार नाही तर त्याला चक्क त्यांनी मूर्ख म्हणलेलं आहे, अडाणी म्हणलेलं आहे, अक्कल नाही म्हटलेलं आहे. चिडून बोलतायत ते. आणि गुरुही असेच चिडतात. राग येतो त्यांना की अरे काय हे वेडेपणा, कसं हे वागणं. सोडून या अंग आलिंगीसी छाया, काय धनंजया कोपू आता. बघा कोपू आता, संतापलेत ते, चिडलेत ते. कागा येथे ऐसा होसी तू अधीर, तेजावया सार विश्वरूप. चतुर्भुज रूप माझे वरी वरी, परी तुझ भारी आवड येते. काय वेडेपणा चालू आहे हा. गुरु चिडलेत. असंच होतं जेव्हा समोरनं वेडेपणा चालू असतो ना, चिडायला होतं भयंकर. तर ते तर परमात्मा श्रीकृष्ण आहेत, काय बोलावं. विश्वरूप घोर चतुर्भुज थोर, सोडी हा विचार अजूनही. नको नको तुझ सगुणाची गोडी, विश्वरूपी बुडी दिल्या विण. सगुण हे नष्ट होणार आहे, सगुण आहे ते. निर्गुण पाहिजे आपल्याला, कारण परब्रह्म निर्गुण आहे, निराकार आहे, नथिंग आहे, नो थिंग, काहीच नाहीये. आपण रूपाला धरून बसायचं नाहीये. हे ते त्याला कळकळून सांगतायत की अरे वेडेपणा करू नको. पार्था विश्वरूप जरी हे विशाळ, अक्राळ विक्राळ महाघोर. तुम्हाला माहिती आहे की आपण म्हणतो गुरु नाही आहेत, गुरु नाही आहेत, फिजिकल बॉडी मधले गुरु नाही. अहो गुरुचं रूप स- सगुण रूप आहे. ते सगुण रूप त्याच्यामध्ये अडकलो की पुन्हा आपल्याला लिमिटेशन येते. आपल्याला सगुण रूपात नसलेला गुरु निर्गुण स्वरूपात अवेलेबल आहे, समोर उभा आहे, ठाकला आहे. तो आपल्याला नको झालेला असून आपल्याला सगुण पाहिजे, सगुण पाहिजे म्हणून आपण करत राहतो. म्हणजे आपणही त्या अर्जुनासारखे करंटे नाही ठरणार का? सगुण रूप गुरु पाहिजे म्हणून धडपड करत बसलो आणि मिळालेल्याला सुद्धा आपण अ, अ, हे मारली पायानी, तर काय अर्थ आहे मग. आणि तेच ते इथे म्हणतायत, नको नको तुझं सगुणाची गोडी, विश्वरूपी बुडी दिल्या विण. पार्था विश्वरूप जरी हे विशाळ, अक्राळ विक्राळ महाघोर. तरी पूजनीय हेची एकसाच, निश्चय ऐसाच असो देई. ते निर्गुण स्वरूपच महापॉवरफुल आहे, जे म्हणजे एनर्जी फॉर्म मध्ये येत आहे, तुमच्याकडे भरभरून येत आहे, तुमच्या अखंड तुमच्या कॉन्शियसनेस मध्ये आहे, एन्व्हायरमेंट आहे मध्ये आहे, ऍटमॉस्फिअर मध्ये आहे. ते निर्गुण परब्रह्म, एनर्जी फॉर्म मध्ये असलेलं परब्रह्म अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत आवश्यक आहे. सगुणाच्या मागे धावायचं नाही. आणि म्हणून गुरु सुद्धा म्हणतात माझ्या रूपामध्ये धावू नकोस. तुला सतत फोटो का हवा, तुला सतत रूप का दिसलं पाहिजे, हृदयात पण स्टिकर कशाला चिपकवायला पाहिजे आपल्या. नाही, प्रकाश स्वरूपात पहा गुरुला, ज्ञान स्वरूपात पहा गुरुला, शक्ती स्वरूपात पहा गुरुला. असं जेव्हा मिळतं ना तेव्हा मी तर म्हणेन परमभाग्य, अनंत जन्मांची पुण्याई उभी राहिली. जेव्हा निर्गुण स्वरूपात गुरु आला समोर, तर ज्ञान स्वरूपात. आणि मागचं जे सेशन होतं गुरुचं, ते त्यासाठी कुठेतरी दिलं गेलं की तुम्ही निर्गुण स्वरूपात ग्रॅब करा त्या एनर्जीला, अशी साठवा हृदयामध्ये, भरभरून घ्या, भरभरून घ्या. कारण सगुण रूप हे लिमिटेशन मध्ये टाकतं. आपण तिथेच अडकतो, गुरुच्या चेहऱ्यावरच अडकतो, त्यांच्या स्वरूपावरच अडकतो, आपण नाही पुढे जाऊ शकत.
कृपणाचा देह वरी वरी नाचे, परिचित्त त्याचे ठेव्यापाशी. किंवा फिरे जैसी पक्षिणी आकाशी, जीव पिलापाशी ठेवनिया. किंवा जैसी धेनू चरेन रानिवनी, परी ओढ मनी वासराची. तैसे तुझे प्रेम पार्था निरंतर, जडू दे अपार विश्वरूपी. तेच सांगतेय की अखंड प्रेम करा. अ- निर्गुण फॉर्म मध्ये जे येतं तुमच्याकडे, एनर्जी फॉर्म मध्ये, त्याला भरभरून साठवा, भरभरून प्रेम करा, भरभरून निष्ठा ठेवा, भरभरून विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, फेथ, ट्रस्ट, आणि अगदी अकंठ मिठी मारून त्याचं त्याचं प्रेम अनुभवा. जी एनर्जी फॉर्म मध्ये तुम्हाला मिळतं, गुरुची शक्ती येऊन पोचते. मग बाह्यात्कारी सख्यत्वाचे सुख, भोगावया देख श्रीहरिते. सगुण साकार सावळे सुंदर, रूप मनोहर चतुर्भुज. परिसत्य नित्य विश्वरूपा ठाई, असो देई भाव, सदा असो देई सद्भाव तू. सांगत असे तुझ हेची वारंवार, न पडो विसर बोलाच्या ह्या. नव्हते हे पूर्वी रूप तू देखिले, म्हणून या भ्याले चित्त तुझे. तरी पार्था आता सोडून या भय, ठेवी तू अक्षय प्रेम येथे. पार्था लागी ऐसे सांगून या सार, देव सर्वेश्वर काय बोले. म्हणे करू आता तुझी इच्छापूर्ती, सुखे कृष्णमूर्ती न्याहाळी तू. ते म्हणतायत हृदयामध्ये ह्यालाच साठव. जेव्हा डोळे बंद करशील, माझं हे स्वरूपच तुला दिसलं पाहिजे. परब्रह्म स्वरूप, विश्वरूपच दर्शन तुला झालं पाहिजे. माझ्या या चतुर्भुज रूपावर, सावळ्या सुंदर मनोहर रूपावर तू अडकू नकोस. तू ह्याच ह्याला कनेक्टेड राहा. तर गंमत सांगते, हे हे खरंच हे, इथे मी थांबवते. म्हणजे पुढचा 50वा श्लोक आपण पुढच्या सेशनला घेऊ. पण एक मला स्वतःला एक अनुभूती आता या मोमेंटला अशी येते की ही ज्ञानेश्वरी, आता ही खूप जुनी झाली आहे माझ्याकडे. ती माझ्या आईच्या कॉपीज आहेत ह्या, आईकडे असलेल्या. आणि ह्या मी तेव्हा वाचल्या होत्या, काहीतरी मी 19-20 वर्षाची असताना. त्यानंतर आज तुमच्या समोर या ह्याच्यावर, स्क्रीनवर, त्या दिवसानंतर आज वाचते आहे. आणि मी बसते तेव्हा काही ते काही वाचन बिचन करून, रेफरन्सेस घेऊन, कागद लिहून, मी काहीच घेऊन बसलेली नसते. माझ्याजवळ पुस्तक आहे, त्याच्यावर मी खूण करते आणि ते ठेवते, जेणेकरून पुढच्या वेळेला मला कळतं की इथे संपलं होतं. म्हणून ते पुस्तक आहे इथे. म्हणजे हे जे आहे ते समोर तुमच्या स्क्रीनवर आहे, त्याची हार्ड कॉपी आहे माझ्याकडे. पण वाचताना मी आता तुमच्या समोर इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदा वाचते, मध्ये अजिबात घेतलं नाही. सांगायचा मुद्दा, माझं महत्व नाही सांगते, सांगायचा मुद्दा हा सांगते, तो निर्गुण स्वरूपात, ज्ञान स्वरूपात, एनर्जी फॉर्म मध्ये तो स्वतः उतरून तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. मी काही कुठल्या नोट्स वगैरे काढलेल्या वाचून दाखवत नाही किंवा सांगतही नाहीये. तसं होऊन नाही राहिलं इथे. पण तो स्वतः उतरतो आहे खाली, इतक्या एनर्जीनी, इतक्या इन्फॉर्मेशननी. हेच ते विश्वरूप दर्शन असू शकतं, दुसरं काही असू नाही शकत. कारण कारण ज्या पद्धतीनं या ज्ञानाला अ, अर्थ सांगितला जातोय, ज्या पद्धतीनं आपण डिकोड करतोय प्रत्येक कोड लँग्वेजला, ती त्यांची मर्जी असल्याशिवाय नाही असू शकत. त्या निर्गुण शक्तीची मर्जी असल्याशिवाय नाही असू शकत. त्यामुळे भरभरून घ्या, भरपूर याचा अभ्यास करा. आत्ताच नाही, मागाहून पण करा, सतत करा. दरवेळेस ऐकलेल्या, म्हणजे आता जर तुम्ही नोट्स काढत असाल, तर आता ज्या नोट्स तुम्ही लिहून काढल्या असतील, समजा 4 महिन्यांनी पुन्हा हेच श्लोकांचं तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलं, तर तुम्हाला पुढचं काहीतरी क्लिक होईल. तर असं हे उलगडत राहील सतत. आणि मग एकदा त्या कॉन्शियसनेसवर ओपन झाल्यानंतर, हायर कॉन्शियसनेसवर, स्वतः स्वतःचेच अर्थ नवीन लागायला लागतील त्या. कारण स्क्रीनवर आपल्या ते हे शेअर केलेलं असणार आहे रेकॉर्डिंग मध्ये, व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये. तर त्यामुळे ते शब्दांमध्ये आपल्यालाच, तुम्हाला व्हिडिओ बघाल युट्यूबवर, तेव्हा तुमचे तुम्हालाच बरेच अर्थ लागतील. म्हणजे तो, कारण तो कॉन्शियसनेस शिफ्ट झालेला असेल आणि त्याचा फायदा खूप होईल. आणि म्हणून मी सांगते की हे खरंच निर्गुण स्वरूपात तुम्हाला
आपल्याला मला सुद्धा हे ज्ञान मिळत आहे तर भरभरून घ्यावं वाटतं आणि घेते पण मी आनंद मी पण घेते आणि तुम्हाला पण सांगते की ह्याला भरपूर भरपूर वापरा आणि भरपूर मोठ्या लेवलवर डेव्हलपमेंट करून करून घ्यायची संधी आपल्याला मिळालेली आहे.